नमस्कार मंडळी, कसे आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती. तर आज आम्ही आलेलो आहे पुन्हा एकदा माऊच्या शाळेत आणि इथे आहे कथा फेस्टिवल. कथा फेस्टिवल म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर तिच्या शाळेतली एक छोटीशी जत्राच आहे. तिथे आहे भरपूर स्टॉल, छान छान डेकोरेशन, सगळ्या पोरांचे परफॉर्मन्स, कोणी नाटक केलेलं आहे, कोणी डान्स केलेला आहे, कोणी गाणं म्हटलेलं आहे. थोडक्यात पुन्हा एकदा सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला माऊची शाळासुद्धा थोडीशी पाहता येईल. तर मग चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मुलांनी खूप छान छान परफॉर्मन्स दिले आणि आमच्या पिल्लूनी इथे केलेलं आहे अँकरिंग. तर तिने कोणत्या गाण्यामध्ये किंवा डान्समध्ये पार्टिसिपेट केलं नाही, तर तिने चक्क पूर्ण शोचं अँकरिंग केलेलं आहे. त्याचीसुद्धा मी क्लिपिंग या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, तर नक्की पहा. आणि इथे या मुलांनी खूप छान असा ॲक्ट केला की त्यांनी सांगितलं की आपला परिसर, आपला भारत देश आपण का आणि कशासाठी स्वच्छ ठेवायला पाहिजे, त्याच्याने काय फायदे होतात, काय नुकसान होतात, हे सगळं यांनी खूप छान पद्धतीने समजवलं. हा ॲक्ट नक्की बघा. जो ब्रश करते हैं घर में मगर दूध होते हैं बालकनी में. बनाती है, परंतु ये सब कैंटीन का कचरा
आणि शाळेच्या या मोठ्या ग्राउंडमध्ये सगळे स्टॉल लागलेले होते आणि छान छान कार्टून कॅरेक्टरसुद्धा आलेले होते. हा तो संपूर्ण शाळेचा परिसर सगळा नंतर मुलांनी आणि पालकांनी आणि टीचर्सनी भरून गेला आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप आम्ही जसं एन्जॉय केलं तसं तुम्हीसुद्धा खूप एन्जॉय केलं असेल हा व्हिडिओ पाहून. आणि जर तुम्ही एन्जॉय केलं असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये छान छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.